नमस्कार सर्वांना। तर काय नाही, आपलं काय व्हिडिओ काढावं रोज रोज काय कळाना समजना म्हणून 2 दिवस व्हिडिओच नाही काढला आणि कुठं बाहेर नाही काय नाही। आता गावावरून आलो फिरून, त्यामुळे मग काय डोक्यात लवकर येईना आणि एक तेच व्हिडिओ टाकून बोर होतं। काहीतरी जरा नवीन वेगळं काहीतरी असलं जरा थोडंसं बघायला पण आवडतं तुम्हाला, हाय ना, बरोबर ना। तर मग आता म्हटलं चला काय, तर दीदीने मला प्रश्न विचारले। ते पहिले आड नसायचे का, तर तिने पहिला प्रश्न काय विचारला तिथे? काय विचारला? 5 माणसं आणि सरळ रस्ता मध्ये खड्डा सरळ रस्ता। हा, तर तिने काय सांगितलं? 5 माणसं मध्ये रस्ता आणि मध्ये खड्डा, तर ओळखा बरं काय? तर मग मी म्हणलं नाही ओळखायला ना। मग तिने मला सांगितलं हात म्हणजे काय? हे 5 माणसं आणि ही रस्ता आणि खड्डा हात, तर असं। मग मी तिला एक प्रश्न विचारला, तर कोणता विचारला तिथे तुला? मी विचारला तुला काळ्या राणी उभी तलवार। हा, मग काळ्या रानात उभी तलवार मी बोलले भांग। मग मी तिला एक प्रश्न पुन्हा नंतर मी 2-3 विचारले तिला। तर तिला विचारलं कोरड्या हिरीत चोर बोंबलला। मग म्हणलं काय सांग? तर तिने आठवून सांगितलं, म्हणजे नाही जमत मम्मी, नाही येत मला। तर देवाची घंटी घोल असतं आणि आत घंटी वाजली की ती बोंबलला असं। पुन्हा अजून दुसरा मी तिला विचारलं काय काय ते नारळाचं विचारलेलं कुत्र काय नाही तेच विचारलेलं। 32 माडी हाताला येत नाही बोंबल भाड्या, तर तिने म्हणली नाही येत का? आबाळ किती बी भाड्या बांधता तुम्ही, किती वर बांधते, हाताला येतं का? नाहीच येत असं विचारलं। तर मी तुम्हाला अजून काय दिलं? तू ती कुत्र्याचं विचारलेलं नारळाचं। झिपर कुत्र दगडावर मुतलं। जिबरा कुत्र दगडा मुतलं। तर आता एवढं तुम्ही एक कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि अजून एक सांगा। एक सांगते मी तुम्हाला जी माहिती, जिबरा कुत्र दगडा मुतलं। काय तिथं ती एक आहे बघा, आंबा खाते आंबारात, कुई टाकते बाजारात, दौन देते दरबारात। आणि हे पण आहे एक, 2 भाऊ संसारी कधी भेटत नाही दारी। 2 भाऊ संसारिक कधी नाहीत भेटत दारी, ओळखा बरं। आणि ही दीदीची एक आणि माझी एक, नक्की कमेंट मध्ये मला उत्तर द्या पटकनी। तर काय नाही, असं मस्तपैकी मला छान असं काहीतरी व्हिडिओ काढावं, तर काय नाही। आणि पाऊस पण येतोय, आज पाऊस पण आहे आणि दीदीला पण बरं वाटत नव्हतं, मग तिला आज शाळेत पाठवलं, नको जाऊ म्हणलं, पाऊस पण येते पुन्हा भिजत ये काय जा। आम्ही गावाला गेल्यावर दीदीची सायकलीची हवा पंक्चर केली, पुन्हा वाल काढून फेकून दिला। पोरांनी कुणी केलं असेल ते, मग सायकलीची त्याची पंक्चर पण काढून आणायची, वाल बसवून आणायचा, त्यामुळे असा अवतार आहे। तर मस्तपैकी भाकरी केल्या 3, शेवग्याची शेंग केली, जेवण केलं, छान जेवण झालं। आता मला चला एक छान व्हिडिओ काढावं तुमच्या पोस्ट पाठवावं। तर बाय। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।